Good morning student. From today we start the lectures for the semester 4. Our subject name is production and total quality management. In last lecture means the yesterday lecture we see the syllabus for this subject and we got the idea about the entire syllabus for this subject. So we have a 4 unit. First is production management, second is material management, third is basic of the production and total quality management, then the quality improvement strategies and the certificates. These 4 units are in this subject. So we start with first today's lecture with the first unit. So in that first unit we learn about the production, then the production management and operation management, then the objective of production management, then scope of production management, then quality of production manager, then manufacturing and production system, then plant location and plant layout. This part we learn in this chapter. In today's lecture we start with the production and introduction of production. So the production is the one of the most crucial area among the various functional areas of management. It is a process by which the raw materials and other inputs undergone transformation process and are converted into the finished product. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला सांगितलं की प्रोडक्शन ही अशा प्रकारची क्रुशियल प्रोसेस आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला एका ठिकाणी रॉ मटेरियल आहे, रॉ मटेरियलचं कन्व्हर्जन किंवा एखाद्या इनपुटचं कन्व्हर्जन हे त्या ठिकाणी आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला त्या रॉ मटेरियलचं कन्व्हर्जन हे फिनिश प्रोडक्टमध्ये केलं जातं, त्याला आपण प्रोडक्शन असं म्हटलं जातं. तर ओव्हरऑल जर आपण बघितलं मॅनेजमेंटचा विचार केला तर मॅनेजमेंटचे जे काही इतर फंक्शन आहेत त्याच्यापेक्षा त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्शन फंक्शन हे त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी क्रुशियल एरिया त्या ठिकाणी असलेला मोस्ट क्रुशियल असलेलं दिसून येतं. त्याच्या माध्यमातून आपल्याला ठिकाणी रॉ मटेरियलचं किंवा इनपुट जे काय असेल, आपलं जे काही प्रोडक्टचं इनपुट असेल ते इनपुटच्या माध्यमातून त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी रॉ मटेरियलच्या माध्यमातून किंवा इनपुटच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला फिनिश प्रोडक्ट हे तयार केलेलं आपल्याला दिसून येतं. मग प्रोडक्शनची डेफिनेशन या ठिकाणी आपल्याला दिलेली ते आपण आता पाहूया. प्रोडक्शन इज डिफाईन्ड ॲज द स्टेप बाय स्टेप कन्वर्जन ऑफ द वन फॉर्म ऑफ मटेरियल इनटू द अनदर फॉर्म थ्रू द केमिकल और द मेकॅनिकल प्रोसेस टू क्रिएट और इन्हान्स द युटिलिटी ऑफ द प्रोडक्ट टू द यूजर. Thus the production is value addition process. At each stage of processing there will be the value addition. तर या ठिकाणी आपल्याला प्रोडक्शनची डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे. तर प्रोडक्शन म्हणजेच काय, तर आपण एखादा मटेरियल घेऊन त्याचं आपण स्टेप बाय स्टेप कन्वर्जन करत असतो. म्हणजेच एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये त्या मटेरियलचं कन्वर्जन करत असतो स्टेप बाय स्टेप. मग त्या ठिकाणी केमिकल प्रोसेसच्या माध्यमातून असेल किंवा मग मेकॅनिकल प्रोसेसच्या माध्यमातून मशिनरीच्या माध्यमातून असेल, आपण जे काय ते एका फॉर्ममधून मटेरियलचं दुसऱ्या फॉर्ममध्ये ठिकाणी आपण कन्वर्जन करत असतो स्टेप बाय स्टेप कन्वर्जन, त्यालाच आपण प्रोडक्शन असं म्हटलं जातं. किंवा थोडक्यात त्या ठिकाणी आपण एका मटेरियलचं त्या ठिकाणी मटेरियलच्या फॉर्मचं त्या ठिकाणी आपण केमिकलच्या माध्यमातून मशीनच्या माध्यमातून युजरला त्या ठिकाणी युजर यूज करू शकेल अशा पद्धतीचं प्रोडक्ट आपण त्या ठिकाणी तयार करत असतो. त्या पूर्ण प्रोसेसला ठिकाणी आपलं प्रोडक्शन असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी आपण एखादं रॉ मटेरियल घेऊन त्याचं आपण फायनल प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार करत असतो. पूर्ण जी काही प्रोसेस असते रॉ मटेरियलपासून फायनल प्रोडक्ट तयार करण्यापासून या पूर्ण प्रोसेसला त्या ठिकाणी आपण प्रोडक्शन प्रोसेस असं म्हटलं जातं. मग या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की प्रोडक्शन प्रोसेस ही त्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू ॲडिशन प्रोसेस त्या ठिकाणी असलेली दिसून येते. म्हणजेच प्रोडक्शनच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण रॉ मटेरियलमध्ये त्या ठिकाणी व्हॅल्यू ॲडिशनचं काम आपण केलेलं दिसून येतं. प्रत्येक ज्यावेळेला आपण रॉ मटेरियलचं कन्वर्जन हे फायनल प्रोडक्टमध्ये तयार करत असतो त्यावेळेला जी काही प्रत्येक प्रोसेस त्या ठिकाणी केली जाते त्या प्रत्येक स्टेजमध्ये प्रोसेसच्या प्रत्येक स्टेजमध्ये त्या ठिकाणी आपल्याला रॉ मटेरियलमध्ये व्हॅल्यू ॲडिशन केलेलं आपल्याला दिसून येतं व त्याच्या माध्यमातून फायनल प्रोडक्टमध्ये व्हॅल्यू ॲडिशन त्या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसून येतं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रोडक्शनच्या माध्यमातून रॉ मटेरियलचं फायनल प्रोडक्ट तयार करत असताना त्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन देखील केलेलं आपल्याला दिसून येतं. Edward Wafa define the production as a process by which the goods and service are created. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला इडवुड बाफा यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला यांच्यामध्ये त्या ठिकाणी प्रोडक्शन म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी आपण प्रोडक्शन ही अशा पद्धतीची प्रोसेस ज्याच्या माध्यमातून एखादी गुड्स किंवा सर्व्हिस आपण त्या ठिकाणी तयार करत असतो त्या पूर्ण प्रोसेसला त्या ठिकाणी इडवुड बाफा यांनी ठिकाणी प्रोडक्शन प्रोसेस असं नाव दिलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला डायग्रामच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रोडक्शन प्रोसेस ही एक्सप्लेन केलेली आपल्याला दिसून येते. मग ती प्रोडक्शन प्रोसेस कशा पद्धतीने चालते ते आपण डायग्रामच्या माध्यमातून समजून घेऊया. तर फर्स्ट कॉलममध्ये आपल्याला ठिकाणी इनपुट दिलेलं आहे. इनपुटमध्ये काय काय, तर मेन मटेरियल, मशीन्स, इन्फॉर्मेशन अँड कॅपिटल. म्हणजेच आपण ज्या वेळेला एखादं प्रोडक्ट त्या ठिकाणी प्रोडक्शन करत असतो त्यावेळेला आपल्याला अशा पद्धतीचे इनपुट त्या ठिकाणी द्यावे लागतात. मग त्या ठिकाणी मेन पॉवर असेल, त्याच्यानंतर रॉ मटेरियल्स असेल, त्याचबरोबर मशिनरी असेल, त्याचबरोबर त्याच्यासाठी लागणारी जी काही इन्फॉर्मेशन आपल्याला असेल प्रोडक्ट तयार करण्यासाठी, त्याचबरोबर पैसा, कॅपिटल हे त्या ठिकाणी आपल्याला इन्व्हेस्ट करावं लागतं.
त्याच्यानंतर आपण नेक्स्ट स्टेजमध्ये जातो म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस. मग ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेसमध्ये काय केलं जातं तर प्रोडक्टचं डिझाईन कशा पद्धतीने असलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रोसेस प्लॅनिंग, त्याच्यामध्ये प्रोडक्शन प्रोसेसचं प्लॅनिंग त्या ठिकाणी केलं जातं. त्याच्यानंतर प्रोडक्शन कंट्रोल म्हणजेच आपल्याला प्रोडक्ट किती प्रमाणात केलं पाहिजे, त्याच्यावरती कंट्रोल कशा पद्धतीने घेतला पाहिजे त्याचं आपण त्या ठिकाणी ॲनालिसिस केलं जातं. त्याच्यानंतर मेंटेनन्स म्हणजेच आपल्या मशिनरी असेल किंवा प्रोडक्शनचे जे काही प्रोसेस असेल त्याचा मेंटेनन्स आपण कशा पद्धतीने ठेवू शकतो. या सर्व प्रोसेस हे ठिकाणी आपल्या ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेसमध्ये हँडल केलेले आपल्याला दिसून येतात. आणि नेक्स्ट स्टेप म्हणजेच आउटपुट, म्हणजेच त्या ठिकाणी प्रोडक्ट किंवा सर्व्हिस म्हणजेच आपण जे काय इनपुट दिलेलं आहे त्याचं प्रोसेस केल्याच्या नंतर ट्रान्सफॉर्मेशन प्रोडक्ट डिझाईन माध्यमातून किंवा प्रोसेस प्लॅनिंग असेल, त्याच्यानंतर प्रोडक्शन कंट्रोल असेल, मेंटेनन्स असेल, या सर्व गोष्टींच्या माध्यमातून आपण जे आउटपुट घेतो ते प्रोडक्ट किंवा सर्व्हिसच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी आउटपुट मिळालेलं दिसून येतं. मग त्याच्यामध्ये आपल्याला कंटिन्युअस कोणत्या गोष्टी आपल्या ठिकाणी लागत असतात. तर आपल्याला इनपुटमध्ये जर बघितलं तर आपल्याला इन्व्हेंटरी, त्याच्यानंतर क्वालिटी आणि कॉस्ट या तिन्ही गोष्टी आपल्या ठिकाणी विचारात घ्याव्या लागतात. त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेसमध्ये देखील आपल्याला तिन्ही गोष्टी म्हणजेच इन्व्हेंटरी, क्वालिटी आणि कॉस्ट या तिन्ही गोष्टी ठिकाणी आपल्याला येताना दिसून येतात. त्याच्यानंतर आउटपुट ज्या वेळेला आपण तयार करत असतो त्यावेळी फीडबॅक इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून देखील त्यावेळेला देखील आपल्या ठिकाणी इन्व्हेंटरी असेल, क्वालिटी असेल, त्याचबरोबर कॉस्ट असेल, या सर्व गोष्टी आपल्या ठिकाणी विचारात घ्याव्या लागतात. अशा पद्धतीने पूर्ण प्रोडक्शन प्रोसेस जी आहे ती ठिकाणी आपल्याला रन झालेली दिसून येते. द प्रोडक्शन फंक्शन कॅन बी अंडरस्टूड from 3 angles. First is production as a system, second is production as a organizational functions, and third is decision making in production. म्हणजे ज्या ठिकाणी प्रोडक्शन फंक्शन जे आहे ते आपल्याला 3 फॉर्ममध्ये किंवा 3 अँगलच्या माध्यमातून आपल्याला अंडरस्टूड करावं लागेल. मग त्या ठिकाणी फर्स्ट अँगल आहे तो म्हणजेच प्रोडक्शन ॲज अ सिस्टम, सेकंड आहे तो म्हणजेच प्रोडक्शन ॲज अ ऑर्गनायझेशन फंक्शन, अँड थर्ड इज डिसिजन मेकिंग इन प्रोडक्शन. अशा पद्धतीने 3 फंक्शन्स आपल्या ठिकाणी अँगल दिलेले आहेत. मग त्यामध्ये काय काय केलं जातं ते आपण आता पुढे पाहणार आहोत. So the first is production as a system. A system is understood as whole and not in part. The 3 subsystems are as follows. या ठिकाणी पहिला आपल्याला अँगल एक्सप्लेन केला आहे, त्यामध्ये तो म्हणजेच त्या ठिकाणी प्रोडक्शन ॲज अ सिस्टम. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की सिस्टमच्या माध्यमातून आपण पूर्ण जी काही प्रोसेस आहे ती आपण अंडरस्टूड करत असतो. मग त्याच्यासाठी आपल्याला 3 सिस्टम या ठिकाणी दिलेले आहेत. मग त्या 3 सबसिस्टम कोणकोणते आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट इज प्रोडक्शन सिस्टम. अ सिस्टम whose function is to convert a set of input into a set of desired output. म्हणजे सर फर्स्ट आपल्याला सबसिस्टम दिली ती म्हणजेच प्रोडक्शन सिस्टम. तर प्रोडक्शन सिस्टमच्या माध्यमातून काय केलं जातं तर त्या ठिकाणी जे काही इनपुट असेल त्याच्या माध्यमातून आपण आउटपुट किती प्रमाणात घेऊ शकतो त्याचा सेट हे त्या ठिकाणी आपल्याला तयार केलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच एका ठराविक इनपुटच्या माध्यमातून आपण किती प्रमाणात आउटपुट घेऊ शकतो तर किंवा ठराविक आउटपुट घेण्यासाठी आपल्याला किती प्रमाणात इनपुट त्या ठिकाणी लागणार आहे त्याचं मॅनेजमेंट हे त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्शन सिस्टमच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसून येतं. Next is the conversion subsystem. A subsystem of larger production system where the input are converted into output. नेक्स्ट आपल्याला सबसिस्टम दिली आहे ती म्हणजेच कन्व्हर्जन सबसिस्टम. म्हणजेच त्या ठिकाणी पूर्ण जी काही लार्जर प्रोडक्शन सिस्टम आहे त्याच्यामधली ही त्या ठिकाणी एक सबसिस्टम असलेली दिसून येते. व त्याच्या माध्यमातून काय केलं जातं तर जे काही आपण इनपुट त्या ठिकाणी आपल्याला मिळालेलं असतं किंवा आपल्याकडे जे काही इनपुट असतं त्या इनपुटचं आपण आउटपुटमध्ये प्रोडक्शन कन्व्हर्जन केलं जातं. म्हणजेच त्या ठिकाणी कन्व्हर्जन सबसिस्टमच्या माध्यमातून आपल्याकडे असलेल्या इनपुटचं त्या ठिकाणी आउटपुटमध्ये ठिकाणी कन्व्हर्जन केलं जातं. त्यालाच आपण त्या ठिकाणी कन्व्हर्जन सबसिस्टम असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज कंट्रोल सबसिस्टम. अ सबसिस्टम्स ऑफ द लार्जर प्रोडक्शन systems where the portions of output is monitored for feedback in order to provide a certain action if any. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला सिस्टम दिली आहे ती म्हणजेच कंट्रोल सबसिस्टम. म्हणजेच पूर्ण त्या ठिकाणी आपण प्रोडक्शन सिस्टम जी लार्जर प्रोडक्शन सिस्टम आहे त्याच्यामधली ही त्या ठिकाणी सबसिस्टम असलेली दिसून येते. तर त्याच्या माध्यमातून काय केलं जातं तर त्या ठिकाणी आपण ज्या वेळेला आउटपुट घेत असतो त्या आउटपुटचा जे काही फीडबॅक असेल तो त्या ठिकाणी मॉनिटर केला जातो. म्हणजेच त्या ठिकाणी थोडक्यात आपण एखाद्या इनपुटच्या माध्यमातून आउटपुट घेतल्याच्यानंतर ते सेल केल्याच्यानंतर त्याच्या माध्यमातून कस्टमरकडून कोणकोणत्या प्रकारचे आपल्याला फीडबॅक येत आहेत त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्याचं काम किंवा त्याचा ॲनालिसिस करण्याचं काम हे त्या ठिकाणी आपल्याला कंट्रोल सबसिस्टमच्या माध्यमातून केलं जातं. आणि त्याच्या माध्यमातून आपल्या प्रोडक्टवरती किंवा आपल्या जे काही आउटपुट आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने क्रिएटिव्हिटी करणं गरजेचं आहे का किंवा कोणती चेंज करणं त्या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे का ह्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला कंट्रोल सबसिस्टमच्या माध्यमातून ॲनालाइज केल्या जातात. व त्याच्या माध्यमातून प्रोडक्शनमध्ये ज्याप्रमाणे आपल्याला चेंज करायचे असतील ते ठिकाणी आपल्याला केलेले दिसून येतात. अशा पद्धतीच्या 3 सिस्टमच्या माध्यमातून पूर्ण जी काही लार्जर प्रोडक्शन सिस्टम आहे ती आपल्याला रन केलेली आपल्याला दिसून येते. Production systems receive input in the form of material, personnel, capital, utilities, and information. Thus, input are changed in a conversion subsystem into the desired product or services known as output. The output is checked whether it is acceptable in terms of quality, quantity, cost, etc. If all standards are met and it is acceptable, then no change are required in the system. If no,
then the creative action is required. These types of control mechanism ensure the uniformity in the level of performance. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं की प्रोडक्शन सिस्टममध्ये इनपुट कोणकोणत्या फॉर्ममध्ये किंवा कोणकोणत्या सोर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी इनपुट हे घेतलं जातं. तर मटेरियल असेल, त्याचबरोबर पर्सनल असेल म्हणजे मॅनपॉवर असेल, त्याचबरोबर कॅपिटल असेल, युटिलिटीज असतील आणि इन्फॉर्मेशन या फॉर्मच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रोडक्शन सिस्टममध्ये इनपुट हे रिसीव्ह केलं जातं आणि त्या इनपुटवरती प्रोसेस करून त्याचं कन्व्हर्जन हे त्या ठिकाणी आपल्याला सबसिस्टमच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला डिझायर प्रोडक्टमध्ये किंवा सर्व्हिसमध्ये त्या ठिकाणी आपल्याला कन्व्हर्जन केलं जातं, त्याचं चेंज केलं जातं. त्यालाच आपण त्या ठिकाणी आउटपुट असं म्हटलं जातं. आणि हे जे काय आउटपुट तयार केलेलं आहे त्याचं ते आउटपुट चेक केलं जातं. हे मार्केटमध्ये ॲक्सेप्टेबल आहे का, मग त्याची क्वालिटी असेल, त्याची क्वांटिटी असेल, कॉस्ट असेल, यासारख्या गोष्टी ठिकाणी ॲनालाइज केल्या जातात व त्याच्या माध्यमातून ते प्रोडक्ट किंवा सर्व्हिस जे आहे म्हणजे थोडक्यात आउटपुट जे आहे ते मार्केटमध्ये ॲक्सेप्टेबल आहे का ते ॲनालायसिस केलं जातं. आणि जर सर्व स्टँडर्ड जे आहेत म्हणजेच क्वालिटी, क्वांटिटी, कॉस्ट यासारखे जे काही स्टँडर्ड आहेत ते जर मीट होत असतील आणि प्रोडक्ट जर मार्केटमध्ये ॲक्सेप्टेबल असेल तर त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्शन सिस्टममध्ये कोणत्याही प्रकारची चेंज करण्याची गरज नसते. परंतु त्या ठिकाणी क्वालिटी, क्वांटिटी, कॉस्ट याच्यामध्ये जर काही फरक दिसत असेल किंवा काही त्रुटी दिसत असतील किंवा प्रोडक्ट जे आहे ते मार्केटमध्ये किंवा सर्व्हिस जी आहे किंवा आउटपुट जे आहे ते मार्केटमध्ये ॲक्सेप्टेबल होत नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे जे काही क्रिएटिव्ह ॲक्शन जे आहे त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्शन सिस्टममध्ये घेणं गरजेचं असतं व त्याच्या माध्यमातून आपल्याला जे काही प्रोडक्शनमध्ये चेंज करायचे ते चेंज करणं गरजेचं असतं व आपलं प्रोडक्ट हे मार्केटमध्ये कशा पद्धतीने ॲक्सेप्टेबल होईल याच्याकडे आपल्याला फोकस करणं गरजेचं असतं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रोडक्शन सिस्टमच्या माध्यमातून प्रोडक्ट तयार करण्याचं काम हे आपल्याला केलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज प्रोडक्शन ॲज अ ऑर्गनायझेशन फंक्शन. द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन्स ऑफ ऑल इनपुट इंटू आउटपुट is at the heart of the production functions and is present in same form in all organization. Every organization has a production functions where the department and personnel plays a central role in the achieving the organizational goal and objectives. नेक्स्ट आपल्याला अँगल दिला आहे तो म्हणजेच प्रोडक्शन ॲज अ ऑर्गनायझेशन फंक्शन. म्हणजेच प्रोडक्शन हे त्या ठिकाणी एका ऑर्गनायझेशनचं फंक्शन असलेलं दिसून येतं. तर त्या ठिकाणी आपण ज्यावेळेला एखाद्या इनपुटच्या माध्यमातून त्या ठिकाणी आउटपुट कन्व्हर्जन करत असतो ही पूर्ण प्रोसेस हे त्या ठिकाणी प्रोडक्शन फंक्शनचं हार्ट असलेलं दिसून येतं व त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्शन फंक्शन हे रन झालेलं दिसून येतं. आणि प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये त्या ठिकाणी आपल्याला काही ना काही प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्शन फंक्शन हे तयार असलेले दिसून येतात. त्याचबरोबर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये त्या ठिकाणी प्रोडक्शन फंक्शन हे त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं व त्याच्या माध्यमातून जे काही डिपार्टमेंट्स असतील किंवा पर्सन असतील हे त्या ठिकाणी आपल्याला आपले ऑर्गनायझेशनचे गोल असतील किंवा जे काही ऑब्जेक्टिव्ह असतील ते अचीव करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपला रोल प्ले करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी जे काही प्रत्येक ऑर्गनायझेशनमधले जे काही डिपार्टमेंट्स असतील किंवा वेगवेगळे जे काही पर्सन्स असतील, मॅनपॉवर असेल हे त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्शनच्या माध्यमातून आपल्या ऑर्गनायझेशनचे गोल्स असतील किंवा ऑब्जेक्टिव्ह असतील हे कशा पद्धतीने अचीव करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की प्रोडक्शन ही प्रत्येक ऑर्गनायझेशनचं त्या ठिकाणी फंक्शन्स असलेलं दिसून येतं. नेक्स्ट अँगल इज डिसिजन मेकिंग इन प्रोडक्शन. Production manager have to make and implement the various decisions regarding the selection of input, conversion process, quality of finished goods, etc. The decisions fail in the following criteria. नेक्स्ट आपल्याला अँगल दिला आहे तो म्हणजे डिसिजन मेकिंग इन प्रोडक्शन. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्शन फंक्शन्स रन्स करत असताना किंवा प्रोडक्शन घेत असताना वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजन हे त्या ठिकाणी प्रोडक्शन मॅनेजरला घ्यावे लागतात. मग त्या ठिकाणी इनपुटचं सिलेक्शन असेल, त्याचबरोबर कन्व्हर्जन प्रोसेस असेल, त्याचबरोबर फिनिश गुडची क्वालिटी असेल, यासारख्या गोष्टी आहेत त्याच्याविषयीचे डिसिजन हे त्या ठिकाणी प्रोडक्शन मॅनेजरला घेऊन त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करायचे असतात. मग हे जे डिसिजन आहे ते वेगवेगळ्या क्रायटेरिया आपल्याला ठिकाणी डिसिजन मेकिंगचे दिलेले आहेत. म्हणजेच प्रोडक्शन फंक्शनमध्ये कोणकोणत्या प्रकारचे डिसिजन आपल्याला घ्यावे लागतात त्याचे आपल्याला क्रायटेरिया या ठिकाणी दिलेले आहेत. तर ते क्रायटेरिया कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज स्ट्रॅटेजिक डिसिजन. दीज आर द मेजर डिसिजन हॅव्हिंग अ लॉंग टर्म सिग्निफिकन्स in the area of technology use, process involved, layout, capacity planning, allocation of resources and so on. या ठिकाणी फर्स्ट आपल्याला क्रायटेरिया दिला आहे तो म्हणजे स्ट्रॅटेजिक डिसिजन. तर स्ट्रॅटेजिक डिसिजन म्हणजेच काय, तर आपल्या वेगळ्या प्रकारचे जे काही प्रोडक्शन फंक्शनच्या वेळी आपण वेगळ्या प्रकारचे जे काही स्ट्रॅटेजीज त्या ठिकाणी तयार करत असतो तर त्या स्ट्रॅटेजीविषयीचे जे काही डिसिजन्स आपल्याला घ्यावे लागतात त्याला आपण स्ट्रॅटेजिक डिसिजन असं म्हटलं जातं. आणि अशा प्रकारचे जे काही आपण स्ट्रॅटेजिक डिसिजन घेत असतो ते आपल्याला लॉंग टर्मचा विचार करून त्या ठिकाणी आपल्याला घ्यावे लागतात, कारण हे डिसिजन त्या ठिकाणी लॉंग टर्मपर्यंत आपल्याला रन करायचे असतात. मग त्या ठिकाणी आपण प्रोडक्शनसाठी यूज केली जाणारी टेक्नॉलॉजी असेल त्याच्याविषयीचा डिसिजन असेल, त्याचबरोबर
कोणत्या पद्धतीची प्रोसेस त्या ठिकाणी आपण इन्व्हॉल्व करणार आहोत, म्हणजेच प्रोडक्शनसाठी आपल्याला कोणत्या प्रकारची प्रोसेस इन्व्हॉल्व करणार आहोत, त्यासाठी लागणारं लेआउट असेल, त्याचबरोबर कॅपॅसिटी प्लॅनिंग असेल, यासारखे जे काही डिसिजन्स असतील, त्याचबरोबर आपले रिसोर्स अलोकेशन असेल, यासारखे डिसिजन्स असतील, हे त्या ठिकाणी आपल्याला स्ट्रॅटेजिक डिसिजनच्या माध्यमातून घ्यावे लागतात. नेक्स्ट इज ऑपरेटिंग डिसिजन. These are the decisions necessary to ensure that the ongoing productions of the goods and services meet the market demand and provide a reasonable profits for the organization. It involves the shop floor planning and control, resource requirement planning, material management and so on. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला डिसिजन क्रायटेरिया दिला आहे तो म्हणजेच ऑपरेटिंग डिसिजन. म्हणजेच त्या ठिकाणी आपण वेगळ्या प्रकारचं प्रोडक्शन ऑपरेट करत असताना, प्रोडक्शन फंक्शन ऑपरेट करत असताना त्यावेळेला आपल्याला जे काही वेगळे डिसिजन घ्यावे लागतात त्यालाच आपण त्या ठिकाणी ऑपरेटिंग डिसिजन असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या वेळेला आपण प्रोडक्शन हे ऑनगोईंग प्रोडक्शन चालू असतं, त्या प्रोडक्शन चालू असताना ज्या वेळेला आपल्याला ऑपरेशन चालू असताना जे डिसिजन घ्यावे लागतात त्यालाच आपण त्या ठिकाणी ऑपरेटिंग डिसिजन असं म्हटलं जातं. व त्याच्या माध्यमातून आपल्याला मार्केट डिमांड जी आहे ती कशा पद्धतीने फुलफिल करता येईल, त्याचबरोबर आपल्याला ऑर्गनायझेशनला कशा पद्धतीने रिजनेबल प्रॉफिट प्रोव्हाइड करता येईल याकडे आपल्याला फोकस करावा लागतो. मग त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्व्हॉल्व होतात तर त्या ठिकाणी शॉप फ्लोअर प्लॅनिंग आणि कंट्रोल असेल, त्याचबरोबर रिसोर्सेस रिक्रुटमेंट प्लॅनिंग असेल, त्याचबरोबर मटेरियल मॅनेजमेंट असेल, यासारखे जे काही डिसिजन्स असतील हे त्या ठिकाणी आपल्याला ऑपरेटिंग डिसिजनमध्ये घ्यावे लागतात. नेक्स्ट इज कंट्रोल डिसिजन. These are the decisions relating to the planning and controlling operations and relate to the productivity of employees, project planning and control technologies, total quality control, maintenance of the machines and so on. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला क्रायटेरिया दिली आहे ती म्हणजेच कंट्रोल डिसिजन. म्हणजेच वेगवेगळ्या गोष्टींवरती कंट्रोल मिळवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे काही डिसिजन घ्यावे लागतात त्यालाच आपण कंट्रोल डिसिजन असं म्हटलं जातं. मग त्या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी असतील तर त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारचं प्लॅनिंग असेल, त्याचबरोबर कंट्रोलिंग ऑपरेशन्स असतील त्याचं कंट्रोलिंग असेल, त्याचबरोबर एम्प्लॉईची प्रोडक्टिव्हिटीच्या बद्दल डिसिजन असेल, त्याचबरोबर प्रोजेक्ट प्लॅनिंग किंवा कंट्रोलिंग टेक्निक्स असतील त्याच्याविषयीचे डिसिजन असतील, किंवा टोटल क्वालिटी कंट्रोल असेल, किंवा मशीनचा मेंटेनन्स असेल, यासारख्या जे काही गोष्टी असतील त्याच्याविषयीचा जो काही डिसिजन आपल्याला घ्यावे लागतात त्यालाच आपण कंट्रोल डिसिजन असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी वेगळ्या गोष्टींवरती कंट्रोल मिळवण्यासाठी आपल्याला जे काही डिसिजन त्या ठिकाणी घ्यावे लागतात त्यालाच आपण कंट्रोल डिसिजन असं म्हटलं जातं. या 3 क्रायटेरियाच्या माध्यमातून प्रोडक्शन मॅनेजरला त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्शन करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजन हे त्या ठिकाणी घ्यावे लागतात. अशा पद्धतीने या 3 अँगलच्या माध्यमातून म्हणजेच प्रोडक्शन ॲज अ सिस्टम, त्याच्यानंतर प्रोडक्शन ॲज अ ऑर्गनायझेशनल फंक्शन्स अँड डिसिजन मेकिंग इन प्रोडक्शन फंक्शन, या 3 अँगलच्या माध्यमातून प्रोडक्शन फंक्शन हे त्या ठिकाणी आपल्याला रन केलेलं आपल्याला दिसून येतं. व त्याच्या माध्यमातून चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट कशा पद्धतीने तयार करता येईल इनपुटच्या माध्यमातून त्याकडे आपल्याला प्रत्येक फर्मी फोकस करताना आपल्याला दिसून येतात.